स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आता मराठी समाजाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आरक्षण मिळालं। मनोज दादांनी मुंबईमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा धरणे आंदोलन केलं। यामध्ये मुस्लिम समाजाचा मोठा या ठिकाणी योगदान होता। कुठल्या धर्माच्या पेक्षा आपण मानवता हा खरा धर्म हे ओळखून सगळ्या समाजाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाने या आरक्षणाला मिळावं म्हणून पाठिंबा दिला। एक मोठा आदर्श समाजासमोर घालून देण्याचं काम या ठिकाणी या निमित्तानं करतात। तुम्हाला दातांच्या समस्या आहेत, मग आहे ना विट्यातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर। डिजिटल एक्सरे सुविधा, रूट कॅनॉल ट्रीटमेंट, ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी। शिवदर्शन कॉम्प्लेक्स, खानापूर रोड, विटा। दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात या ठिकाणी विट्यामध्ये साजरी केली जाते। पण हा सण उद्या 5 तारखेला तसा आहे, पण आम्ही सगळ्या विट्यातील आनंद चतुर्थी असल्यामुळे हा सण आम्ही जो उद्या न करता ते आम्ही 7 तारखेला या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा करणार आहोत। कारण का ह्या सांगली जिल्ह्यामध्ये विटा शहर एक असं पारंपरिक शहर आहे की ज्या ठिकाणी सामाजिक सलोखा, एकता, बंधुता आणि गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी एकत्र राहत असतात। म्हणून कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावा, आनंद चतुर्थी आणि ईद मिलाद पैगंबर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी व्हावी यासाठी ही परंपरा अखंडित चालू ठेवण्यासाठी आम्ही जो काल उद्याचा होणारा सण आम्ही रविवार दिनांक 7 तारखेला या ठिकाणी मोठ्या उत्साहानं या विट्यामध्ये या ठिकाणी आम्ही साजरा करणार आहोत। कारण पैगंबरांनी या ठिकाणी शांततेचा, एकतेचा, मानवताचा हा मोठा संदेश या ठिकाणी आम्हाला दिला। तोच आम्ही आचरणात आणून आम्ही सगळ्यांनी मुस्लिम समाजाने एकोप्याने या ठिकाणी निर्णय घेतला की उद्या जो सण होणार होता ते आम्ही 7 तारखेला मोठ्या उत्साहाने या ठिकाणी पैगंबर जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करणार आहोत। कारण सामाजिक सलोखा एकत्र विट्यामध्ये नांदावा आणि इथं तर आता येणार काळात बी असाच सलोख्याचा संबंध या विटा शहरात प्रत्येक समाजाच्या दृष्टीनं हे राहिला पाहिजे यासाठी आमच्या मुस्लिम समाजाने एकत्र येऊन हा मोठा निर्णय या ठिकाणी आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। आता आमचे सहकारी शाहनवाज भाई यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या विटे शहरातील पूर्वीपासूनच सामाजिक बांधिलकी आपण जपत आलेलो आहोत आणि गेल्या वर्षी तसेच अनंत चतुर्थी आणि ईद मिलाद एकाच दिवशी आली होती। त्यावेळी सुद्धा आमच्या सर्व मुस्लिम समाजाने एक ऐतिहासिक असा निर्णय घेतला की अनंत चतुर्थीला न घेता आम्ही आमचा ईद मिलादचा सण 1-2 दिवस पुढे घेतलेला आणि ह्या वर्षी सुद्धा सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आपण 5 तारखेला जो आमचा सण आहे तो आम्ही सर्व समाजाने मिळून या ठिकाणी 7 तारखेला तो आयोजित केला आहे। तर त्यामध्ये या ठिकाणी मिरवणूक निघते मोठ्या प्रमाणावर, सगळे मुस्लिम समाजाचे बांधव त्यामध्ये उपस्थित होतात। ती मिरवणूक पुढे जाऊन शिवप्रताप कृष्ण लीला मंगल कार्यालयामध्ये मोठा कार्यक्रम होतो, स्नेहभोजन असते, प्रवचन असते। या प्रकारे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने तो कार्यक्रम आम्ही पार पाडतो आणि त्याचबरोबर अखंडता जपण्यासाठी मुस्लिम समाजाने नेहमी पुढाकार घेत असतो। विट्याप्रमाणे आजूबाजूची पण जी गावं आहेत त्यांनी सुद्धा आपला सण शुक्रवारी साजरा न करता रविवारी कुठल्या गावात, कुठं सोमवारी, कुठं मंगळवारी या ठिकाणी तो साजरा करण्यात येणार आहे। आणि आपल्या विटे शहरातील मस्जिद जी आहे ते सर्व चारी बाजूनी मंदिर आहेत, मध्ये आपली मशीद आहे, तरी कुठल्या प्रकारचं जातीवादाला या विटे शहरात थारा नसतो आणि सगळेजण मिळून मिसळून गुण्यागोविंदाने कायमस्वरूपी राहत असतात, एकमेकाच्या सणात सुखदुःखात सहभागी होत असतात। त्यामुळे मी आमच्या समाजाचेही आभार मानतो की सगळ्यांनी तो निर्णय चांगला घेतलेला आहे आणि एक समाजाचं नवीन या ठिकाणी आदर्श निर्माण करून दिलेला आहे की एकमेकांना सहकार्य केल्याने चांगलंच वातावरण घडत असते आणि यापुढे असंच आम्ही एकमेकांना सहकार्य करत राहू असे अभिवचन आम्ही देतो। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।